छगनराव भुजबळ साहेब हे आता सध्या मंत्री आहेत आणि मंत्रिपदावर असून सुद्धा अशा खाडाखोड केलेल्या आणि प्रमाणपत्र दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही विचारतो। छगनराव भुजबळ साहेबांनी खोटा नरेटिव्ह पसरवायचं काम काही काळापासून सुरू केलेलं आहे आणि तेच 2-4 कागद ते घेतात आणि ह्यात बघा कसं लिहिलेलं आहे खाडाखोड करून, हे ते नेहमी सांगत असतात। वास्तविक पाहता कुठलाही अधिकारी स्वतःची नोकरी धोक्यात घालून कुणालाही खाडाखोड केलेल्या आधारे, नोंदी आधारे प्रमाणपत्र देऊ शकत नाही। समजा एखाद्यानं दिलं तरी जात पडताळणी समितीमध्ये ते दाखले टिकत नाहीत, हे सगळ्या महाराष्ट्राला उघड माहिती आहे। तरी सुद्धा छगनराव भुजबळ साहेब त्या गोष्टी कानाडोळा करून मराठा जातीला बदनाम कसं करता येईल या बाबतीत सातत्यानं प्रयत्न करायला आहेत। माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही मंत्रिपदावर आहातच तर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा। कोण दिलाय ते दाखला त्याचं बघा एकदा, महाराष्ट्रासमोर कळू द्या ना। तुम्ही मीडियासमोर मराठा जातीचे लोक असं खोटा दाखले मिळवत आहेत असं का दाखवताय, हा एक मुद्दा। माझं राधाकृष्ण विखे पाटलांना या निमित्ताने माझी विनंती आहे की 2 बैठका झालेल्या आहेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या, ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या। त्या दोन्ही बैठकीमध्ये मराठा जातीच्या लोकांना बदनाम करण्यासाठी जे ठराव पास केलेले आहेत, कुणबी नोंदी खोट्या कशा आहेत ह्या एकदा पंकजा मुंडेंनी सांगितलं, त्याचा शोध घ्यावा। आज छगनराव भुजबळ सांगायला लागलेले आहेत कुणबी नोंदी खोट्या आहेत, त्याच्या बाबतीत शोध घ्यावा। आमचं त्याला ना नाहीच, होऊ द्या। पण राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा मराठा आरक्षण उपसमितीमध्ये 23 मार्च 1994च्या GR ची श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात ठराव पास करावा अशी आमची मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती आहे। आज ते काही 10-5 लोकांनी कुणबी नोंदी खोट्या काढून केलेल्या असतील यांचा आरोप घेऊन जर आमच्यावर बोलत असतील तर आमच्या हक्काचं 16% आरक्षण ह्या ओबीसी मध्ये अतिरिक्त पद्धतीनं वर्ग केलं। त्या दिवसापासून आजपर्यंत लाखो नोकऱ्या मराठ्यांच्या हिश्श्याच्या, लाखो सीट्स मराठ्यांच्या हिश्श्याच्या त्या 16% मध्ये ओबीसी खायला लागलेल्या आहेत। हे छगनराव भुजबळांची जात जास्तीत जास्त खायला लागलेली आहे। मग त्याची श्वेतपत्रिका कधी निघणार आहे? नेमका तो GR कोणत्या आधारे महाराष्ट्रामध्ये लागू केला गेला, इंदिरासाने जजमेंटचा आधार त्यानंतर घेतलाय का नाही घेतलाय, या बाबतीत आता महाराष्ट्र शासनानं आपले त्यांची दिशा निश्चित करावी। सगळ्यात महत्वाचं, मागासवर्ग आयोग कायदा 2005 ची अंमलबजावणी हे शासन कधी करणार आहे अशाही पद्धतीचा ठराव झाला पाहिजे। कलम 9 आणि कलम 11 या संदर्भात ह्याची अंमलबजावणी आजपर्यंत कधीच झालेली नाही। त्या बाबतीतही विखे पाटलांनी आता सिरियसली घेण्याची गरज आहे आणि माझी छगनराव भुजबळांना ह्या निमित्ताने विनंती आहे की 5/5/2021चा जो कायदा आहे, जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा, त्याचा आधार घेऊन मराठे ओबीसी आरक्षणासाठी कसे पात्र नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने कशा पद्धतीनं तुम्हाला अपात्र ठरवलंय हे जे सांगत आहेत त्या बाबतीत त्यांनी अर्धसत्य मांडणी केलेली आहे। आम्ही पूर्ण सत्य मांडणी ज्यावेळेस करायला घेऊ आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या अटी, आकडेवारीच्या अटी जर आता ओबीसी आरक्षणाच्या वर जर आपण ते फिरवल्या तर सगळ्यात पहिल्यांदा माळी जात त्या आरक्षणातून बाद होणार आहे आणि तशाच पद्धतीनं तेली असतील, वंजारी असतील, या लोकांना किती पद्धतीनं यांचं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन झालेलं आहे हे महाराष्ट्राच्या समोर आम्ही येणाऱ्या काळात उघड करू। मराठा समाज हा ओबीसी आरक्षण मागतोय, तो आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय, जो आमचा हिरावलेला हिस्सा आहे तो मागतोय। तुम्ही किती जरी आडवा पडला तरी आम्हाला संविधान रोखत नाही, आम्ही त्या पद्धतीनं काम करू आणि छगनराव भुजबळांना एक दिवस आसमान दाखवू एवढी निश्चित।